नमस्कार. पेपर सध्याचा घ्यायचा आहे. ट्रेंडिंग जो त्यानंतर ब्लाउज आहे 1.5 इंच बोटनेक मार्जिन सोडून पॅटर्नमध्ये, द्यायचं आहे. तो जी आपण आपली कटिंग उंची करायला आहे ती शिकतोय. मोजून घ्यायची आहे. उंची मोजून घेतल्यानंतर त्यानंतर वरती पूर्ण बंद शोल्डरचं माप टाकायचं आहे, जे इथे 7 इंच आहे. 7 इंच शोल्डर मोजल्यानंतर 7 इंचाचा मोंढा मोजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण आपलं ब्लाऊजची घडी टाकायची. ब्लाऊजची घडी इथे 10 इंच आहे. त्यानंतर आपण गळा मोजून घेतो आहे. गळा मोजल्यानंतर गळा 4 इंचाचा आपण घेतो आहे. तो चौकोन तयार करून घेतल्यानंतर इथे आपण गळ्याचा आकार देऊन घेतो आहे. ह्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. आपल्याला छोटा मोठा जसा हवा त्या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतो आहे. आणि त्यानंतर आपण जी तिरकी 1-1.5 इंच माप सोडले तिथे गळ्यापासून तिरकी लाईन मोजून घ्यायची आणि टक्स पॉईंट काढून घ्यायचा आणि तिथे त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला तिथनं मोंढ्यामध्ये जे प्रिन्स कटचे पार्ट 1 पार्ट 2 काढायचे, पण त्या अगोदर मोंढ्याचा आकार आतमध्ये 1 इंच देऊन घ्यायचा. दोन्ही आकार दिल्यानंतर पूर्ण ब्लाऊज कट करून घ्यायचा. कटिंग करताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करा आणि प्रिन्स कटचे पार्ट 1 पार्ट 2 आणि बॅक मिळण्यासाठी जे 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते पूर्णपणे कट करून टाका. या पद्धतीने आपले सर्व पॅटर्न मिळालेले आहेत. धन्यवाद.